सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती. अहिर यांची एकमतानं निवड. ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक बिनविरोध. सचिन अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिरांच्या राजकीय प्रवासाचा गौरव तर अहिर यांनी यशाची हंडी फोडली. शिवसैनिक पदावर बसल्याचा आनंद. शिंदेंचं वक्तव्य. महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू. सत्ता गेल्यावर अशा गोष्टींचा भाजपलाही त्रास होईल. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरे यांची टीका. तर कुणीही या राज्यात भाजपला शिकवण्या इतका मोठा नाही. काही लोक वैफल्यातून भाष्य करतात. प्रसाद लाड यांची राज ठाकरेंवर टीका. सचिन अहिर शरद पवार यांना बेसावध ठेवून शिवसेनेत आले होते. अहिर यांनी शरद पवार यांना देखील पुढील करिअरसाठी सोडलं होतं. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित. संजय राऊत यांची सचिन अहिरांवर टीका. खासदार गेल्यानंतर काही जण रडारड करतायत. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. कार्यकर्त्यांना गरज असते तेव्हा येत नाही. तुम लढो मैं कपडे संभालता अशी परिस्थिती. श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल. श्रीकांत शिंदेंची डॉक्टर केस संशयास्पद होती. करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं. संजय राऊत यांची श्रीकांत शिंदेंवर टीका. तर राऊतांनी माझी पदवी तपासून घ्यावी. श्रीकांत शिंदेंचं उत्तर. ऑपरेशन वरळी हे ऑपरेशन टायगरचाच भाग. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावरून मंत्री उदय सामंत यांची माहिती. सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश धक्का देणारा. ठाकरेंसोबत लोक राहत नाहीत हे सिद्ध झालं. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न. वरळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक. तर बेस्ट कामगार सेनेचाही मेळावा. शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा. सुनील शिंदे यांनी फेटाळल्या. शिंदेंच्या शिवसेनेत जाणं अशक्य. चर्चा निराधार. सुनील शिंदेंचं स्पष्टीकरण. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. ऑपरेशन तुतारी म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. ऑपरेशन तुतारीच्या चर्चांवर खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार एकसंघ. कुणीही फुटणार नाही. सोनवणेंची प्रतिक्रिया. विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती. जर राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे यांनी पक्ष बदलला तरच पुणे नाशिक रेल्वे होणार का? पुणे नाशिक रेल्वे कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांचा सवाल. तर भाजपमध्ये येण्याची ऑफर आली नाही. अशी काही ऑफर आली तर विचार करू. कोल्हेंकडून भुवया उंचावणारं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून आदरानं घेतलं जातं. देशपातळीवर देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिमा अभिमानास्पद वाटते. पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक. उद्धव ठाकरे यांचा नांदेडमधील जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना फोन. फुटीर खासदार आष्टीकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फोन. काही अडचण असल्यास सांगा. ठाकरेंचं आवाहन. ज्योतिबा खराटे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवलं होतं. खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल. मला लाईनमन म्हणून हिणवू नका. ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजेंचा संवाद. डीपी बसवण्यासाठी सत्तेत गेला का? कार्यकर्त्यांचा ओमराजेंना सवाल. मातोश्रीचं करणं सोपं नसतं पण परबांचे प्रयत्न. नीलम गोऱ्हे यांचा अनिल परबांना टोला. तर अहिर यांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर. परबांचाही गोऱ्हे यांना प्रतिटोला. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्सूनच्या परिस्थितीबाबत चर्चा. एल निनोच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संबंधित सर्व मंत्रालयांना पूर्वतयारीचे निर्देश. यावर्षी मान्सूनच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता असल्यानं खबरदारीच्या सूचना.